हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही रिटर्न चाललो आहे मुंबईला जायला। तर आमची सगळ्याची सुट्टी संपली आहे। सो मी दीदी आणि जिजू आम्ही मुंबईला रिटर्न चाललो आहे आणि मम्मी आणि सोनूची ती नंतर येणार आहेत। तर थोड्या दिवसांनी थोडे दिवस थांबणार आहेत घरी ते। सो आम्ही घरातून निघालो आहे आता आणि आता वाजलेत सकाळचे 8:52 झालेत, म्हणजे 9 वाजता झालेत। तर जाता जाता आम्ही विचार केला की तुम्हाला मागे पण व्हिडिओ सांगितलेलं मी एक खूप प्रसिद्ध देवस्थान आहे उपरलकडून, त्यांच्या पाया पडून आम्ही पुढे प्रवासाला सुरुवात करणार आहे। सो आज पण आम्हाला एक 10-12 तास ऑब्व्हियसली लागतील, बिकॉज आज संडे पण आहे। सो त्याच्यामुळे ट्रॅफिक लागेल जाताना आम्हाला पनवेलच्या पुढे। त्यामुळे आता आम्ही निघतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सो चला आता आपण देवाचं दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात करू। आता आमचं देवाचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि प्रसाद वगैरे आम्ही घेतला आहे आणि आता आम्ही प्रवासाला स्टार्ट करतो आहे। आणि तर आम्ही सावंतवाडीमध्येच अजून आहोत, बिकॉज आमच्यापासून जवळच आहे आणि आता आम्ही आमच्या मेन रूटने जातो आहे। सो चला। One hour later. सो आता आम्ही कणकवलीला पोहोचलो आहे। मला अमृततुल्याचं दुकान दिसलं आणि मी लगेच गाडी थांबायला लागली, बिकॉज मला चहा प्यायचा आहे आणि चहा तर मला वाटतं अमृततुल्याला सगळ्यात बेस्ट मिळतो। सो आता आम्ही इथे थांबतो आहे, चहा वगैरे पितो, थोडासा नाश्त्याला इथे तर काही नाही आहे वाटतं, थोडंसं पुढे जाऊन नाश्त्याला पण थांबू। आता आमचा चहा वगैरे पिऊन झाला आहे। 10-15 मिनटं आम्ही थांबलेलो, दुकानामधून घेतले ते 2 क्रीम रोल, बिकॉज चहासोबत क्रीम रोल खूप छान लागतात। सो चला आता आम्ही नेक्स्ट जर्नी आमची चालू करतो आहे आणि पुन्हा भेटूया थोड्या वेळाने। A few moments later. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय आणि नाश्त्यामध्ये आम्ही मागवली आहे मिसळ। बघू आता कशी आहे मिसळची टेस्ट आणि मग नंतर आम्ही लगेचच निघणार आहे। बरी आहे। आता आम्ही खेडकडे पोहोचलो आहे आणि आम्ही आता जेवायला थांबलो आहे आणि आता आम्ही घरूनच डबा आणलेला मासे आणि चपाती। सो आता आम्ही ते जेवतोय आणि त्यानंतर आम्ही परत प्रवासाला सुरुवात करणार आहे। आणि टोटल आमचं 500 किलोमीटर्सची जर्नी होती, त्यातली हाफ आम्ही आता आमचं कवर झालं आहे आणि अजून हाफ आहे। रात्रीच्या आम्हाला 7-8 वगैरे वाजू शकतात, आता डिपेंड करतं ट्रॅफिक किती। 2 hours later. मी माणगावमध्ये पोहोचलो आहे। जवळजवळ आम्ही पाऊण प्रवास कंप्लीट केला आहे आणि एका ठिकाणी आम्ही कॉफी प्यायला थांबलो। चिकटची कॉफी क्वाईट फेमस आहे आणि दीदी आणि इथे ऑलरेडी कॉफी पिले आहेत। आता मी पिऊन बघते कशी आहे। तर आता आमची कॉफी आलेली आहे। तर कॉफीची ते एकदम जाड आहे, एकदम ठीक आहे आणि थोडी स्ट्रॉंग आहे, म्हणजे थोडीशी साखर ॲड करून घेतली आहे। कॉफी वगैरे पिऊन झाली आणि आता मी जायला निघतोय आणि अजून माणगाव आहे। किती किलोमीटर असेल अजून? माणगावातच आहोत, किती 160, अजून 160 किलोमीटर वगैरे राहिलं आहे, म्हणजे आम्हाला ट्रॅफिक पकडून 4-1 तास लागतील अजून। बघू किती वाजता आहे। आणि आता वाजले आहेत 5:30। सो पुन्हा भेटूया आपण थोड्या वेळाने।
तर आता आम्ही डोंबिवलीमध्ये पोहोचलो आहे आणि डोंबिवली म्हणजे बेस्टला आम्हाला जायचं आहे. आता आम्ही गरडा सर्कलकडे जिथे आम्ही किटकॅट शेक प्यायला थांबलो आहे, जो की आमचा फेवरेट आहे. मी लास्ट टाइम पण शॉर्ट व्हिडिओ दाखवलेला. तर ते जाताना आम्ही वेगळ्या रूटने चाललेलो, पण आम्हाला मग किटकॅट शेक खायची थोडीशी इच्छा झाली. सो आम्ही मग इथे गाडी घेतली आहे. सो आता आम्ही किटकॅट शेक खाणार आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाणार. तर आता आम्ही थांबलो एका हॉटेलमध्ये जेवण करायला, म्हणजे आम्ही चायनीज खाणार आहे आता. आणि आता आम्ही ऑर्डर दिली आणि ऑलरेडी 11:30 वाजले. तर आम्हाला पटकन घरी जायचे. सो तुमच्याशी मी घरी गेल्यावर बोलते. हां ठीक आहे, चालू. आताच 10 मिनटं झाली आम्ही पोहोचतो त्याला आणि येऊन थोडं बसलो वगैरे. आता फ्रेश वगैरे व्हायचं आहे. सो आता वाजले रात्रीचे बरोबर 12 आणि आम्ही सकाळी 9 वाजता निघालो, 9:06 समथिंग. आणि आता 12 वाजलेत आम्हाला घरी पोहोचायला. रस्ता बऱ्यापैकी चांगला होता, म्हणजे असं जास्त काही डॅमेज वगैरे नाही आहे. मुंबई गोवा जो रस्ता आहे किंवा सावंतवाडी गोव्याच्या साईडला, तसं मुंबई गोवा रस्ताच म्हणजे हायवेज म्हणतात. ट्रॅफिक थोडंफार लागलेलं, कंजेस्टेड रूट्स होते थोडेफार आणि आम्ही थोडं मध्ये थांबलेलो पण जेवायला. टुडेज जर्नी वॉज व्हेरी गुड. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते, बिकॉज आता आम्ही थोडंसं फ्रेश होऊन झोपणार आहे. सकाळी उठून सगळ्यांना ऑफिसला जायचं आहे. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा असे मी नवीन वेगळे व्हिडिओ टाकत राहीन, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.